हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एका नवीन विषयाकडे आज आपण प्रस्थान करणार आहोत. प्रार्थनापूर्वक देवाने ज्या गोष्टी मला सांगितल्या, देवाने ज्या गोष्टी मार्गदर्शन केलं, त्याच वचनाकडे आज आपण त्याचा पाया घालणार आहोत. आणि हळूहळू हळू मग जसं देवाचा आत्मा आपल्याला लीड करेल तसं तसं आपण त्याच्या खोलीमध्ये, त्या गहराईमध्ये जाणार आहोत. तर जास्त वेळ न घेता यशायाचं पुस्तक याचा 40 अध्याय आणि वचन 18. यशाया 40:18. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. बस. आणि आपला विषय आहे तुलना. आम्ही तुलना करतो ना लगेच, कुणाची तरी कशाबरोबर तुम्ही तुलना करतो. आणि सध्या सेक्युलर वर्ल्डमध्ये, जगामध्ये लगेच त्या व्यक्तीचं ज्ञान, त्या व्यक्तीचं राहणीमान, त्या लोकांचा पैसा, त्या लोकांचं जीवन ते पाहून तुलना करतात. परंतु त्या तुलनेकडे मला न्यायचं नाहीये. तर आपण आजपासून देव कोणत्या गोष्टीची मनुष्याशी तुलना करतो आणि देव कसा आहे, म्हणून या ठिकाणामध्ये बायबल सांगतं, तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, तुम्ही देवाची प्रतिमा कोणाशी लावून पाहताल. हा प्रश्न मधोमध आलाय. आणि या प्रश्नाच्या आधी देवाची ओळख अशी करून दिली ना, तर मला सांगायचं की ती ओळख घेऊन एखाद्या मूर्तिकाराकडे जा आणि त्यांना सांगा, आमचा देव असा आहे, आम्हाला अशी मूर्ती बनवून द्या. आम्ही कुठल्या मूर्तीवर, कुठल्या प्रतिमेवर, कुठल्या आकृती प्रकृतीवर विश्वास ठेवत नाही. कारण आमचा देव जरी अदृश्य आहे पण काम सदृश्य करतो. आमेन. कुठला मायकालाल या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा बनवू शकत नाही. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाची तुलना तुम्ही कशाशी करताल? तर मग त्यासाठी थोडंसं यशायाचा 40 अध्याय वचन 12 पासून थोडक्या स्वरूपात आपला देव कसा आहे त्याची ओळख करून दिलेली आहे. जलांची मापे आपल्या चुळक्याने कोणी केली आहेत. जलाचे माप आपल्या चुळक्याने. चुळके समजतं का? गावाकडे म्हणतात चूळ भरा. हातात पाण्याचा भांड, तांब्या देतात, ग्लास देतात आणि म्हणतात, या जगामध्ये किती पर्सेंट पाणी आहे? 73%. किती पर्सेंट? आणि 27% काय आहे? जमीन. तर या जगातलं जेवढं पाणी आहे ना, देवाने जसं चूळ भरून स्वर्गातून असं दिसतं पिचकारी मारली तर सृष्टीवर ते पाणी तयार झाले. इतका आमचा महान देव आहे. लोकांनी निम्नवेळा पाण्यामध्ये देऊन बसून ठेवले, पण आम्हाला अभिमान आहे. राजाधिराज सेनाधीश परमेश्वर त्याने आपल्या चुळक्याने या जगातल्या सर्व महासागरांचं पाणी भरलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढं, आकाशाचे माप आपल्या वितेने कोणी घेतले आहे. कोणी लहानपणी गोट्या खेळले का? कंचे गोई खेळे का बचपन में? आणि ते खेळताना आपण काय करतो? वितीचं माप घेतो किंवा कपड्याचं माप घेताना पण वितीचं. हे सर्व आकाश त्याचं माप त्यांनी कसं घेतले? आपल्या. कोण आहे का त्याची मूर्ती बनवून देणार? आहे का कोण त्याची प्रतिमा करणार? जस्ट थोडक्यात ओळख दिलेली त्याची. पुढे, पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे. पृथ्वीची धूळ किंवा ती वाळू, ज्यावेळेला एक डेझर्टमध्ये ज्यावेळेला एक वादळ येतं, त्या वादळामध्ये लोकांचं जीवन नेस्तनाबूत होतं. परंतु त्या सर्व धुळीला देवाने तराजूमध्ये मोजावं तसं मोजले. पुढे, डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत. डोंगर व टेकड्या काट्याने म्हणजे तराजूनेच. काय काय तुम्ही गेले होते नाही का? काटा बरोबर करा. भाजी मार्केटमध्ये आम्ही बरोबर होतो, नीट काटा करा, आहे का नाही? काट्याने म्हणजे तराजूने या जगातल्या प्रत्येक डोंगरांना आणि टेकड्यांना या परमेश्वराने तोललेलं आहे, मोजमाप केलेलं आहे. पुढं, परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन
कोणी केले आहे? कोणीच त्याच्या आत्मेचं नियमन केलेलं नाहीये. लोकांनी आपल्या देवाला मर्यादेत आणून ठेवलेलं आहे. फक्त त्याची काहीतरी एक ओळख करतात, त्याच्या हातात काहीतरी देतात, पण आमच्या देवाच्या आत्म्याचं नियमन कोणीच करू शकत नाही. पुढे, त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे? देवाचा मंत्री कोणी होत नाही. आजकालच्या लोकांनी आपल्या मर्जीने देव बनवलेत आणि माणूस सांगेल त्याप्रमाणे देवाला ते चालवतात. त्याच्या मर्जीने स्थापना करतात, त्याच्या मर्जीने विसर्जन करतात. आमच्या देवाचं कोणी स्थापना करू शकत नाही, कोणी विसर्जन करू शकत नाही, कारण तो काल आज युगानुयुग सारखा आहे. आमेन. पुढे, त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकविले? शुद्धतेचा मार्ग त्याला कोणी दाखविला? पहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहऱ्यातल्या जलबिंदू समान, तराजूच्या रज समान आहे. पहा, दीपेही तो धुळीच्या कणांसारखे उचलितो. लबानोने जाळण्यास पुरायचा नाही व त्यावरील वन्य पशु होमास पुरेल पडावायचा नाही. सर्व राष्ट्रे त्याच पुढे काहीच नाही. त्याच्या हिशोबी ती अभावी व शून्यता याहूनही कमी आहेत. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? हे सगळं ऐकल्यावरती आम्ही त्याची उपमा किंवा त्याची तुलना कोणाशी करू शकतो का? कोणाशी त्याची प्रतिमा लावून पाहू शकतो का? लोकांना देव समजला नाही. देव कुठल्या चित्रामध्ये, कुठल्या आकृतीत, प्रकृतीत नाहीये. देव त्याच्या वचनामध्ये आहे. ज्याला देवाचं वचन समजलं त्याला देव समजला. ज्याला देवाचं वचन समजलं त्याला येशू समजला. येशूची प्रीती समजली, येशूचा त्याग आणि बलिदान समजलं. आणि या सगळ्या गोष्टी सांगून तो जगाची पद्धत 19 वचनापासून सांगतो. ऐका, आज फक्त मी पाया घालणार आहे आणि मग पुढे जसं देव आपल्याला चालवल त्या पद्धतीने आपण डीप मध्ये जाणार आहोत. कारागीर मूर्ती ओतून तयार करीतो. सोनार तिला सोन्याच्या पत्राने मडितो. तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडितो. जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो. न ढळणारी अशी मूर्ती बनविण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो. तुम्हास कळत नाही काय? तुम्हास ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हाला हे कळविले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झालेला आहे. तिच्यावरील रहवासी टोळा समान आहे. तो आकाश मलमलीप्रमाणे पसरितो. राहण्यासाठी तंबू ताणितात तसे तो ते ताणितो. बस, आता यामध्ये थोडक्यात समजावं म्हणून दरिद्री किंवा गरिबांचा पण देव आणि श्रीमंताचा पण देव. श्रीमंताचे देव जाऊन बसले सदाशिवपेठ नारायणपेठमध्ये आणि गरिबाचे देव आलेच वाड्या वस्त्यांमध्ये. म्हणजे ज्याला परवडते तो गरीब लाकडाच्या द्वारे आपल्यासाठी देव बनवतो. जो श्रीमंत आपल्यासाठी सोन्या चांदीचा देव बनवतो, तो आपल्या कल्पनेने बनवतो. पण तिथं पुढे जाऊन तो काय म्हणतो माहितीये का? की जसं आकाश मलमलीप्रमाणे पसरवितो, राहण्यासाठी तंबू ताणितात तसे तो ताणितो. जसं इथं खाली चादर जशी टाकलेली आहे, जसं चादरीला ताणलेलं आहे, 2 लोकांनी धरून ती टाकलेली आहे, तसं देवाने आकाश मलमलीप्रमाणे ताणलेलं आहे. आमीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगातले देव जाऊन डोंगरावर बसले आणि त्यांना महाकाय म्हणण्यात आलेलं आहे. असो, परंतु आमच्या देवाची थोडक्यात झलक दिलेली आहे. खूप थोडक्यात झलक दिलेली आहे. आणि ती जर तुम्हाला समजली तर तुम्ही कधीही या फोटोच्या मागं, प्रतिमेच्या मागं लागणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निश्चित माझा विश्वास आहे की तुमचं लक्ष देवाच्या वचनाकडे आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असतील, लाडक्या बहिणी आपापल्या घरी आल्या असतील, तर बहिणींनी देवाच्या वचनाकडे लक्ष लावावं. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट 27 वचन वाचूया. काय सांगतं? हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे.
तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापासूनच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत नाही, भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. बस काय म्हणत आहे तो? या ठिकाणामध्ये देवाची ओळख दिली. त्या ओळखमध्ये तो काय म्हणतोय? कुठला देव आहे? कुठला? लोकांकडे सनातन धर्म आहे, आम्हाला अभिमान आहे, आमच्याकडे सनातन देव आहे. हालेलुया. सनातन धर्म कर्मात घेऊन जात आहे. सनातन देव या जगाच्या उद्धारासाठी आपला पुत्र देऊन त्यांना स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय गरज आहे आज जगाची? सनातन देव का सनातन धर्म? धर्म कर्मात बांधून ठेवतो, पण येशू मार्ग सत्य जीवन आहे. तो धर्मांतर करत नाही, तर तो जीवन परिवर्तन करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याविषयी दिली की तो कोण आहे? दिगंतापर्यंतचा पृथ्वीचा उत्पन्न करताय. थोड्या वेळापूर्वी वर्शिपमध्ये मला कन्फर्म झाले की मला हेच वचन द्यायचंय. काय कडवं होतं ते? तूही हे सिर्जनहार. पण मी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीकडे येतो तर मला, मी नेहमी पंजाबमध्ये ज्यावेळेस गेलो त्या ठिकाणामध्ये ते लोक खूप जोशमध्ये आणि खूप अभिमानाने गाणं गातात. म्हणतात, चांद और सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. कैसा खुदा है हमारा? है ना. लोकांनी देवाची तुलना या गोष्टींबरोबर केलेली आहे. आज थोडंसं फक्त इन्फॉर्मेशन घ्या. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 20 पासून पुढे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून, नीट ऐका, सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याने सनातन सामर्थ्य. कोणतं सामर्थ्य? लोकांकडे फक्त झेंड्याचं सामर्थ्य आहे, आमच्याकडे सनातन सामर्थ्य आहे. ते झेंड्याच्या जोरावरती कुठंतरी दहशत निर्माण करतील, पण तुमचा आणि माझा देव सनातन सामर्थ्य आहे, जो युगान युगापासून राज्य करणार आहे. आमेन. आमच्याकडे सनातन देव आहे तर निश्चित सनातन सामर्थ्य आहे. लोकांकडे सनातन धर्म आहे जे केवळ मनुष्यावरती राज्य करते, पण आमचा देव जरी राजा बनून आला तो राज्य करायला नाही तर प्रजा म्हणून त्यांना मायेने जवळ घ्यायला आलेला आहे. देवाला किंवा त्याचे आभार मानिले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. ओके, पुढे. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य. म्हणजे आज लोकांनी माणसाला देव बनवून टाकले. मग इथं हा बाबा, तिथं तो बाबा, तिथं एक आहे, इकडे आहे काय, इथं एक स्वामी, तिथं एक स्वामी, जे ऑलरेडी थडग्याच्या आत आहे, जमिनीच्या आत आहे, ज्याचा पूर्ण नाश झालेला आहे. लोकांनी मनुष्याला देवाच्या जागी आणून ठेवले आणि म्हणून बायबल सांगतं की स्वतःला शहाणं म्हणता म्हणता मूर्ख बनलेत. MBBS झालेत, इंजिनियर झालेत, पण तरी सुद्धा जो पाहू शकत नाही, खाऊ शकत नाही, त्याच्या समोर आज चांगले चांगले बुद्धिमान ताटं फिरवत आहेत. शून्यवत झालेत, ते मूर्ख बनलेले आहेत ते. आणि त्यांनी देवाच्या अविनाशी गौरवाची नाशवंत मनुष्य. काही लोकांनी मनुष्याला देव बनवलं. पुढं पक्षी, काही लोक पक्षीला देव मानतात. चतुष्पाद म्हणजे चार पायाचा पशु. कुठला पशु सांगायची गरज नाही. व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. आज जगाने त्यांच्या देवाची तुलना या गोष्टीशी केली. मनुष्याबरोबर तुलना केली. नंबर 2 पक्षी बरोबर केली. नंबर 3 चतुष्पाद प्राणी म्हणजे जे 4 पायाचे प्राणी. नंबर 4 म्हणजे सरपटणारे जीवजंतू. याच गोष्टींचं अस्तित्व तुम्हाला विशेष करून भारतामध्ये दिसून येईल, तुमच्या आजूबाजूला दिसून येईल. कधी कधी असं वाटतं हे देव
कधी कधी कळतच नाही की देव आहे का कोण आहे. पण मला अभिमान आहे, आम्ही ज्या देवाची ओळख ठेवतो, आम्ही ज्या देवाला ओळखतो, तो देव भीतीचा नाहीये, तो देव प्रीतीचा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भीती वाटते का तुम्हाला येशूविषयी? येशूचं प्रेम, येशूचा त्याग, येशूचं बलिदान किती सामर्थ्याने आम्हाला प्रगट होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आहेत का नाही आहेत जगात? यालाच देव म्हणून ठेवले ना आज. म्हणून जुन्या करारात तो म्हणतो की तुम्ही माझी उपमा, तुम्ही माझी तुलना कशाशी करताल? करूच नाही शकत. जगाने केली आहे आणि त्यांना तुम्हाला सत्य सांगणं गरजेचं आहे, त्यांना तुम्हाला सुवार्ता सांगणं गरजेचं आहे, त्यांना तुम्हाला येशूच्या मार्गावर आणणं गरजेचं आहे. तुमच्यातून येशूच्या सर्व गोष्टी प्रगट होणं गरजेचं आहे. एक वचन वाचूया, कलसीकारास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि वचन 9 आणि 10. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणा, ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्या ठाई का ठाईच? ठाईच. ख्रिस्ताच्या ठाई का ठाईच? कुणाचा विश्वास काय आहे? आता मी प्रश्न करू का, किती लोकांचा विश्वास आहे येशू हा प्रभू आहे? नीट आहे का? येशू हा तुमचा विश्वास आहे का? प्रेषित 5:42 सांगतं येशू हा नाही, येशू हाच. ज्या च लागतं ना, कोणाशी त्याची तुलना होऊ शकत. येशू काय म्हटला? मार्ग, सत्य व जीवन मी आहे, असं म्हणला का? काय म्हणला? च वरती आम्ही खूप मोठं, फक्त च या शब्दावर संदेश दिलेत. च जर च लावत नाही ना, तुम्ही 33 करोड प्लस 1 मध्ये येशूला जमा करता. पण जेव्हा तुम्ही च लावता ना, त्यावेळेला ना उसके पहले कोई ना उसके बाद कोई, वही आरंभ है और वही अंत है. हालेलुया. का तिथं त्या शब्दावर जोर देते मी? ख्रिस्ताच्या ठाईच. पुढे काय आहे ख्रिस्ताच्या ठाईच? देवपणाची, देवपणाची सर्व पूर्णता, सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. कसे वसते? मूर्तिमान. मूर्ती नाही वसत, मूर्तिमान वसते. ख्रिस्ताच्या ठाई सर्व प्रकारची पूर्णता. तुम्हाला ख्रिस्तामध्ये सर्व प्रकारची पूर्णता दिसेल, कुठेही ख्रिस्त तुम्हाला अपूर्ण दिसणार नाही. ख्रिस्ताच्या ठाईच सर्व प्रकारची पूर्णता मूर्तिमान वसते. पुढे, आणि जो सर्व सत्तेचे, नीट ऐका, जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे, अधिकाराचे मस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. मग तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे या गोष्टीचा. आता तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही धीरूभाई अंबानीचा, आता कोण, मुकेश अंबानीच्या बिझनेस मध्ये तुम्ही पण 50% पार्टनर झाले. आनंद होईल का दुःख होईल? आता पुढचं ऐका. असे हजारो करोडो अरबो धनवानांना ज्यांनी या जगामध्ये जन्म दिला, अशा देवामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. वाचा परत सिस्टर 10 वचन. आणि जो सर्व सत्तेचे, सर्व या जगाच्या सर्व युनिव्हर्सच्या सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे, अधिकाराचे मस्तक येशू ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये, त्या येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आमेन. तुम्ही पूर्ण केलेले आहात. पण प्रॉब्लेम आहे, आमचं जीव इथंच अडकलाय. आमचे जीव याच गोष्टीमध्ये अडकून पडलेला आहे. पण ख्रिस्ताचा सर्व अधिकार सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये जो येशूवर विश्वास होतो, तो त्याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे. म्हणून या जगाचा सत्ताधीश लुसिफर तुमच्या समोर नमलाच पाहिजे, कारण त्याला 2024 वर्षापूर्वी आमच्या उद्धारक देवाने पूर्णपणे हरवून टाकलेले आहे. पुन्हा आता आपण यशायाच्या ग्रंथाकडे जाऊया. जर आम्ही देवाची तुलना कुणाबरोबर करू शकत नाही, देवाची प्रतिमा आम्ही कुणाशी लावून पाहू शकत नाही, पण देव आमची तुलना बायबलमध्ये निरनिराळ्या गोष्टींशी करतो. आमचा बाप आमची तुलना निरनिराळ्या गोष्टींशी करतो. देवाला अधिकार आहे तुलना करायची, आम्हाला नाहीये. आम्ही फक्त स्तुती करू शकतो, प्रशंसा करू शकतो, तुलना नाही करू शकत.
या जगामध्ये कुणीच नाही की देवाची तुलना करणारा. देवाची फक्त बढाई, प्रशंसा, स्तुती, आराधना करू शकतो. पण देव दुष्टाची तुलना करतो. देव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याशी पण तुलना करतो. देव त्याच्या विरुद्ध असणाऱ्याशी पण तुलना करतो. तर देवाने जर आम्ही त्याची तुलना करू शकत नाही तर तो आमची तुलना कशाशी करतो? तर जिथं आम्ही थांबलो यशायाचा 40 अध्याय वचन 29 पासून पुढे कशाशी तुलना करतो ऐका नीट. तो भागलेला जोर देतो. आज तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये भागलेत का? निराश आणि हताश झालाय का? काळजी करू नका. तुम्हाला जोर देणारा महासामर्थ्यवान परमेश्वर तुमच्यामध्ये राज्य करतो. आमेन, हालेलुया. पुढे निर्बलास विपुल बल देतो. जे निर्बल आहेत असं वाटते की आज शक्ती राहिलीच नाही. जे फायनान्शियली निर्बल आहेत त्यांनी समजून घ्यावं. जे शारीरिक निर्बल आहेत त्यांनी समजून घ्यावं. तो म्हणतो निर्बलास नुसतं बल नाही देत, विपुल बल देतो. हालेलुया. अबंडंट पॉवर, विपुल बल देतो. पुढे तरुण थकतात. तरुण चांगले चांगले तरुण थकतात, भागतात. भर ज्वानीतील ठेचा खातात. भर ज्वानीमध्ये आता तर सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. इतकं या मोबाईलमुळे इतकं करप्ट केलेलं आहे आज प्रत्येक जवान व्यक्तीला की ज्या एजमध्ये जे नाही करायचे त्या गोष्टी करून आज मोकळे होतात. भर ज्वानीत ठेचा खात आहेत. पण धन्य ते लोक जे पवित्र देव येशूची ओळख ठेवतात आणि त्याच्या मार्गामध्ये राहतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भर ज्वानीत ठेचा खातात तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे. नीट ऐका. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. कशाप्रमाणे? कावळ्याप्रमाणे म्हणायला पाहिजे होतं, चिमणीप्रमाणे म्हणायला पाहिजे होतं, पोपटाप्रमाणे म्हणायला पाहिजे होतं. या अध्यायाचा शेवट होत असताना परमेश्वर म्हणतोय तुम्ही माझी तुलना कशाशी करू शकत नाही. तुम्ही मला कोणत्याही गोष्टीची उपमा देऊ शकत नाही. पण तुमची परिस्थिती किती दयनीय असो, तुम्ही किती थकलेले असो, भागलेले असो, कदाचित तुमच्याकडून कळत न कळत तुमच्या भरजवानी चूक जरी झाली असेल तरी तो म्हणतोय की मी तुम्हाला गरुडाप्रमाणे. हालेलुया. मोराप्रमाणे का म्हटलं नाही? नाही तर लोक आपले नुसते नाचतच राहिले असते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. गरुडाप्रमाणे. आणि आज थोडस त्याच्या गोष्टी सांगून थांबणार आहे. गरुडाप्रमाणे का म्हणत आहे? कारण गरुड हा पक्ष्यांचा काय आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही त्याचे राजपुत्र आणि राजकन्या आहात. तुमच्या आणि माझ्यावरती साधारण अभिषेक नाहीये, तर बायबल सांगतं तुम्ही राजकीय वंशातले लोक आहात. तुमचा इतिहास काही असो, तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये काही असो, पण तुम्ही येशूच्या जवळ आलात तर येशूच्या रक्ताने तुमच्या जीवनामध्ये राजकीय अभिषेक आलेले आहे. म्हणून तुम्ही साधारण लोक नाही. जरी तुम्ही कुठेही साधारण ठिकाणी राहतात परंतु स्वर्गाच्या दृष्टीने गरुडाप्रमाणे म्हणजे राजपुत्र आणि राजकन्येप्रमाणे तुम्ही आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून स्वतःला क्रिटिसाइज करू नका, स्वतःला तुच्छ लेखू नका, स्वतःविषयी कमी बोलू नका. आज पत्नी पतीला म्हणाल मी राजकन्या आहे, पत्नी पतीला म्हणाल मी राजपुत्र आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आमचा देव राजांचा राजा आहे आणि त्या राजाची आम्ही संतान आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरण याच्या पुस्तकात पहिला अध्याय वचन 5 मध्ये खूप सुंदर गोष्ट लिहिलेली. वाचा, मग परत आपण इकडे येऊ. आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्या मधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम
हे युगानयुग आहेत. 6 वचन आमेन. सांगतं त्याने आपल्याला राज्य. इंग्लिश भाषांतरामध्ये काय शब्द आहे? थोडस असं सांगतात की थिओलॉजी मध्ये की इथं राज्य नाही तर इथं किंग आलेला आहे. हिंदी में क्या दिया है? राजाओं का. राईट. मराठीमध्ये काही आहेत थोडेफार आहेत चुका, पण प्रॉपर भाषांतर सांगतं त्याने आपल्याला राजे. काय म्हटलेले? कशामुळं? येशूच्या रक्तामुळं. आणखी एक वचन वाचूया. पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9. पण तुम्ही तर निवडलेले वंश. निवडलेला वंश. कधी कधी काय लोक म्हणतात ना, तुम्ही बाटलेले आहे का? हा, बाटलेलं आहे, पण आता निवडलेला वंश आहे. हालेलुया. बिंदास बोला. तुम्ही कन्वर्टेड आहेत का? हा, कन्वर्टेड आहे, पण आता निवडलेले आहोत. आमेन. आमेन. हालेलुया. अभिमान आहे आम्हाला की आम्ही येशूच्या रक्ताद्वारे निवडलेली प्रजा आहोत. आमेन. आम्हाला दुःख नाहीये त्याचं. आम्ही निवडलेला वंश आहोत. आणि कोणता वंश? यहुदाचा वंश, ज्या वंशातून येशू ख्रिस्त या जगाच्या मुक्तीसाठी आलेला आहे. पुढे राजकीय याजकगण. कोणतं याजकगण? इंग्लिश मध्ये दिले रॉयल प्रिस्ट. तुम्हाला बोलले, हे मला बोलले. तुम्हाला आनंद होत नाही का त्याचं? मग का लाडकी बहिणीने 1500 दिले त्यातच आनंद चाललाय? हा, कशाचा आनंद आहे आम्हाला? आम्ही निवडलेला वंश आहोत. जग मला काय म्हणत, तुझा वंश कसा आहे रे? तू कुठल्या वंशातून आलाय? तू कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलाय? तू ह्याच्यात आहे का, त्याच्यात आहे का? कुठल्या तरी गावाकडच्या राजवाड्याला जे चुकीच्या पद्धतीने बोलताय त्यातून आहे का? हो, तो माझा इतिहास आहे. पण आज वर्तमान काळ सांगत आहे मी राजकीय वंशामध्ये राजकीय याजकगणात आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय जय जय. पुढे पवित्र राष्ट्र. काय म्हटले? पवित्र राष्ट्र. गेले काही दिवसापासून याच गोष्टी बोलत आहे. पवित्र राष्ट्र म्हणजे ते इस्रायल राष्ट्र नाही. सध्या लय मोठं फॅड आहे इस्रायल टूर, होली लँड टूर. इस्रायल राष्ट्र, पवित्र राष्ट्र त्याच्याशी तुलना करत नाहीये. पुन्हा सांगू इच्छितो, ज्या वेळेला अब्रामाचा मुलगा इसाहाक त्याच्या पत्नीच्या ठाई ज्या वेळेला जुळे मुलं असताना देव रिबेकाला म्हणाला तुझ्या ठाई 2 राष्ट्र आहेत. हालेलुया. काय आहेत? तुमची जी मुलं आहेत ना ते फक्त मुलं नाही आहेत, तुम्ही जन्माला आणलेले एक राष्ट्र आहे. पण त्याला ज्यावेळेस तुम्ही येशूची ओळख करून देता ना, तुम्ही जन्माला आणलेले राष्ट्र पवित्र राष्ट्र बनतं. आणि त्या पवित्र राष्ट्राद्वारे अनेक राष्ट्र देवाच्या राज्यात येतात. हालेलुया. तुमचे लेकरं साधारण नाहीये. जर देवाने रिबेकाला सांगितलं तुझ्या ठाई राष्ट्र आहे, तर मला सांगू द्या की इस्रायल नावाचं राष्ट्र तेच रिबेकाचं 2 नंबरचं मूल होतं. आमेन. तुमच्या लेकरांना साधारण समजू नका. जरी आज कुठंतरी गाडी वेडी वाकडी असेल, प्रार्थना करा आणि देवाला म्हणा एक राष्ट्र मी या जगामध्ये जन्माला आणले माझ्या उदरातून. एक पवित्र राष्ट्र तुझ्या उदरातून जन्माला येऊ दे. माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा ताबा घे आणि त्याला पवित्र राष्ट्र बनव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे देवाचे स्वतःचे लोक असे आहात. आता काय काय लोक म्हणतात माझं कोण नाही बाबा, मला कोणी बघतच नाही बाबा. स्वतःविषयी इतके लोक म्हणजे स्वतः दुःखी होतात ना, त्यांनी आनंद करावा म्हणावं. राजाधिराज, सृष्टीकर्ता, उद्धार करता, आदी आणि अंत तो देव म्हणतो तुम्ही माझे स्वतःचे लोक नाही, तुम्ही माझी पर्सनल प्रॉपर्टी आहात. आम्ही इकडच्याच प्रॉपर्टीत अडकलोय. किती चांगल्या गोष्टी बोलतो ना, कशी कशी तुलना आमच्यासाठी केलेली आहे. स्वतःचे लोक. पुढे यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून, ज्याने तुम्हाला नाना प्रकारच्या बंधनाचा अंधकार, शापाचा अंधकार, पापाचा अंधकार, सर्व प्रकारच्या अशुद्धतेच्या अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. काही लोक म्हणतात पाचारण आहे का तुम्हाला? त्यांना हे वचन सांगा, माझं तारण झालं त्या दिवशी मी अंधारातून बाहेर आलो आणि अद्भुत प्रकाशात माझं पाचारण झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट दिले देवानी. काय प्रसिद्ध करा?
कुठले ब्रँडला तुम्हाला प्रसिद्ध करायचं नाहीये, कुठले कपडे घातले तो ब्रँड दाखवायची गरज नाहीये, त्याचे गुण तुम्हाला प्रसिद्ध करायचे. म्हणून फिलिपी 1:27 मध्ये संत बोल म्हणतो, सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. तुम्ही जे विशेष करून प्रभू भोजन घेणारे लोक आहेत ना, प्रभू भोजन तुमच्यासाठी यासाठी आहे की तुम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करावेत. मी इकडे यासाठी घेऊन गेलो तुम्हाला, कारण काय काय लोक असे म्हणतात आमचं असं तसं. इथं बसलेला व्यक्ती साधारण नाहीये, ज्याने येशूला स्वीकारलंय तो राजकीय वंशातला आहे. तुमचा मागचा वंश काही असो, तुमचे आई वडील आजोबा पंजोबा फिनिश, ज्या तुम्ही येशूच्या रक्तामुळे आले, येशूच्या रक्ताशी तुमची नाळ जोडली गेली. तुम्हाला माहिती आहे कलम करतात सगळीकडे, आता लोक नर्सरीमधून आणतात है ना, गुलाबाचं झाड, याचं झाड, कलमी झाड असतात. त्या चांगल्या कलमी झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी लावून त्याला जॉईंट करतात. आमचं मूळ, आमचं कुळ, आमचा वंश हा चांगला नव्हता. आम्ही यहुदाच्या वंशामध्ये कलम केले गेलेलो आहोत, म्हणून आम्ही राजकीय वंशात आलो. आमची चांगली कृत्य आम्हाला तिथं नेत नाहीये, आमचे केलेले चांगले पुण्याची कृत्य आम्हाला तिथं नेत नाहीये. ही केवळ देवाची कृपा आहे, म्हणून आम्ही राजकीय वंशात आलेलो आहोत. तुम्हाला विचारलं तुमचा वंश कुठला आहे, अजिबात गावाचं सांगू नका, आमचा वंश स्वर्गातून आहे. हालेलुया. अजिबात आजोबा पंजोबा माहितीसाठी द्या, पण म्हणा आमची वंशावळी तिथंच संपली ज्या दिवशी आम्ही येशूला ग्रहण केलं. आमची वंशावळी थेट येशूची जोडली गेलेली आहे. आमेन. हालेलुया. चला यशयाकडं 40:31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर गरुडाशी तुलना करतो, म्हणजे तुम्हाला राजकीय अभिषेकात आणू इच्छितो. मी देवाला प्रश्न केला की प्रभू तू पोपटाशी का तुलना केली, कारण पोपट फक्त कॉपी मारतो, गरज असेल तेव्हा मिठू 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 करतो है ना. आणि आपल्यापडी पण काय आहे, ज्यांना गरुड देव म्हटलेलं आहे, पण ते गरुडचा अभिषेक सोडलाय, पोपटच झालेत, फक्त मिठू मिठू. मला तुम्ही सांगा की तुम्हाला कधी आजपर्यंत एखादा गरुड कावळ्यांमध्ये बसलेला दिसलाय का, पोपटांमध्ये बसलेला दिसलाय का, दिसलाय का, चिमण्यांमध्ये? गरुडाची एक वेगळी लेवल आहे. गरुड हा गरुडांबरोबरच असतो. तुम्ही त्याची तुलना कशाशी करू शकत नाही, तुम्ही त्याला उपमा कशाशी देऊ शकत नाही. पण तो देव आज कान उघडून ऐका, तो सांगत आहे तुम्ही जरी थकलेले भागलेले असा, जरी तुम्ही ठेचा खाल्लेले असा, जरी चुका करणारे असा, जरी तुमच्या जीवनातले तुमचे निर्णय चुकलेले असू द्या, हरकत नाही. जर तुम्ही आज येशूवर आशा ठेवणारे आहात, तर गरुडाप्रमाणे एका नव्या पंखाने आजपासून एक नवीन भरारी परमेश्वर तुम्हाला देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गरुडाविषयी मी तुम्हाला डीप मध्ये नेणार आहे, पण मी इथं थांबतो. आणि जाताना तुमच्या समोर एकच प्रश्न ठेवून जातो की तुमची संगती कुणाबरोबर आहे. काव 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 कुरकुर 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 करणाऱ्या कुरकुरी लोकांबरोबर आहे, चिव 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 करून निस्तच आगस्ताळपणा करणाऱ्या त्या चिमण्यांबरोबर आहे, का निस्तच कॉपी मारणारे स्टाईल मारणारे मिठू मिठू लोकांबरोबर आहे? तुम्हाला सत्य कळाले, तुम्ही गरुड आहात, तुमची संगती गरुडाबरोबर असली पाहिजे. तुम्ही त्या लेवलच्या अभिषेकाच्या लोकांबरोबर राहताल, तुमचा अभिषेक वाढल, तुमचे वरदान एकमेकांबरोबर एक्सचेंज होतील. तर काळजी करू नका, परमेश्वर चांगला आहे. त्यांनी तुम्हाला राजांच्या अभिषेकात आणले. त्यांनी आज तुमची तुलना राजकीय वंशात केलेली आहे. तर राजकीय वंशातले लोक सटारफटार लोकांबरोबर संगती करत नाही, ते अभिषिक्त लोकांबरोबर असतात. देवाने संधी दिली, त्याचा लाभ उचला आणि देवाच्या गौरवासाठी आशीर्वादाचं कारण स्वतःही बना आणि दुसऱ्यासाठी बना. आमेन. तुमचे कोणी असेल ना तर त्यांना जॉईंट व्हायचं असेल, ते प्रार्थनेची द्या लिंक पाठवून, हरकत नाही काय. तुमचं म्यूट करा वाटलं आवाज, तुमचा व्हिडिओ म्यूट करा, तुम्ही धुणं धुता धुता पण जॉईंट झालं तर हरकत नाही, पण जॉईंट व्हा. प्रार्थना करणं गरजेचं आहे.
बघा तुम्ही करू सकाळची सुरुवात. काही लोक म्हणतात दिवसा असं होते, कामावर अशा प्रॉब्लेम आहेत, रस्त्यात असा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, या सगळ्या गोष्टी संपतील. कारण तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जर देवाला प्रथम स्थान दिले, बायबल सांगतो जो त्याचा आदर करतो तो देव त्या व्यक्तीचा आदर करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की